आज तुम्हाला शेवटी असला भारी नजारा पाहायला मिळणार आहे. वर्थ इट असेल. सबस्क्राईब करून ठेवा. बर्फातला 2 किलोमीटरचा ट्रेक आहे. केवढा पाय गेलाय माझा मध्ये गुडघ्यापर्यंत. पाय पाय बघ, पाय पाय बघ. ऍडव्हेंचर ऍडव्हेंचर नाही बे. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही ह्याच्या आधी मनाली आला असाल किंवा ह्याच्या आधी मनाली आलेला नसाल, कधी यायचंय, तर आजची जी प्लेस आहे ती मस्ट विजिट प्लेस आहे. जे लोक मनाली येऊन गेले त्यांनीही ही प्लेस विजिट केलेली नाहीये. इट इज अ लाईक अ सिक्रेट जेम. तर मी तुम्हाला आज ते दाखवणार आहे. कुठं जायचं, कसं जायचं, कुठून जायचं, किती रुपये लागतील, सगळ्याच गोष्टी. 30 ते 40 मिनिटाचा बर्फातनं ट्रेक आहे. जर तुम्ही मे मध्ये, जून मध्ये वगैरे आलात तर बर्फ नसेल तिथं, बट तुम्ही मार्चच्या आधी आलात तर 101% बर्फातनं तो ट्रेक आहे. आपण जातोय आता वरती. ऑलरेडी आपण आपल्या कारमध्ये बसलेलो आहेत आणि जातोय. तुम्हाला जर ती प्लेस बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर मला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवरती फॉलो करा, कारण की भरपूर रील्स येत आहेत. खूप फिरतोय मी आणि तुम्हाला पण फिरवतोय. सो फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. गाईज नजारे बघून या, कसलं जबरदस्त दिसते सोलांग व्हॅलीकडे जाताना. आणि आत्ता स्नोफॉल झालाय, त्याच्यामुळे झाडावरती पण तुम्हाला बऱ्याच जागेवर बर्फ दिसत असेल. ॲज यू कॅन सी हे झाड आहेत, ते हिरवे नाही आहेत, पांढरे पांढरे पडले. वॉशरूमसाठी आलो होतो कॅफेमध्ये, पण चहा घ्यावा लागला, कारण की फुकटमध्ये कसं करून जावं. आता आमची गाडी ट्रॅफिकमध्ये होती. आता ट्रॅफिक मोकळं झालेलं दिसेल, ते थोडे पुढे गेले, चलत जावं लागेल. चहा संपवून जातो पुढं. गाईज आपण निघालो होतो चलत चलत, पण आपले जे मागच्या वेळेस आपण ज्यांच्यासोबत सोलांग व्हॅली आलो होतो ते ड्रायव्हर काका भेटले. त्यांनी आम्हाला दिली लिफ्ट. आता आम्ही जातोय आणि आमच्यासोबत उषा होती. उषाला आणि आमचे जे दुसरे हे होती गाडी होती त्यांना पुढे जायला सांगितले. आपण ऑलमोस्ट सोलांग व्हॅलीच्या जवळ आलोय. जाऊयात आता. तर जेव्हा तुम्ही नवीन लोकांना भेटता तेव्हा त्यांना पोलाइटली का बोलायचं असतं, याच्यासाठीच, कारण की त्यांनी आम्हाला बघितलं आणि पुढे लिफ्ट पण दिली, बऱ्यापैकी पुढे आणून सोडलं. असंच होतं की जेव्हा तुम्ही लोकांना नीट बोलता तेव्हा तुम्हाला लोक वापस रिस्पॉन्समध्ये कामाला येतात कधी ना कधी. सो ॲरोगंटली बोलणं टाळावं लोकांनी. त्यामुळे ॲज यू कॅन सी ट्रॅफिक जाम खूप जास्त आहे. आपली गाडी खूप महाग खाली थांबवली आपण आणि तिथून निघून आलोय आपण चालत, कारण की खूप वेळ लागत होता. आणि ऑलमोस्ट मला वाटतं अजून अर्धा तास तर याच्यातच गेला. आपण जाऊया चालत. आपल्याला घ्यायचे शूज, कारण की आपल्याकडे ते गम बूट्स नाही आहेत साईडला सारखा. सो आपला स्नोफॉलमध्ये स्नोमध्ये ट्रेक आहे, त्याच्यामुळं आपण शूज घेऊ आणि जाऊयात. बघू. चला. गडकिल्ल्यांचे ट्रेक तर भरपूर केलेत. आज आहे आपली परीक्षा. बर्फातला 2 किलोमीटरचा ट्रेक आहे. लेट्स सी. सो गाईज, जेव्हा तुम्ही सोलांग व्हॅलीच्या वरच्या पार्किंगला याल, इथं मोठी पार्किंग आहे. असं हा जो रस्ता जातोय हा सरळ अंजनी महादेवला जातो. अशा ह्याच्यावरून जायचं तर 1,500 रुपये पर कपल आहे. नेगोशिएट करून 1200-1300 पर्यंत बसून जातं, तर ते पण करू शकता. बट आम्ही आलो प्रॉपर ट्रेक करायला आणि आम्ही वरती आलो, भेंच्या ऊनच पडलं. आता आम्ही एवढे लेयर्स घातलेत की आम्हाला गरमायले आता लई. बघू आता, चलत जाऊन कळेल. आम्ही खातोय मॅगी डबल, एकदा 60 रुपयामध्ये मॅगी मिळते. यांच्या इथं खातोय आणि इथनंच ट्रेक सुरू आहे. मध्ये गरमायले, वरती गार लागायले. त्याच्यामुळे काढायचं का घालायचं हे आता बघूच. वरती तर मला दिसतंय त्या साईडला बघा थोडं वातावरण खराब दिसतंय, कारण की इथून ट्रेक जवळजवळ 1.5-2 किलोमीटर आहे. बघूया. आपण चाललोय अजून 5 मिनिटं चाललो असतं. असा हा पूर्ण बर्फ आणि इकडे बघा तुम्ही टच पण नाही अजून त्या स्नोला कोणाचा, कारण की 2-3 दिवसापूर्वी चांगला स्नो झाला होता, चांगला हेवीवाला. चला आता जाऊयात. सो गाईज, माग बघा बर्फ कसलाय एकदम. इकडं कोण आलंच नाही अजून, फक्त इकडं लोक जात आहेत अंजनी महादेवसाठी. आपण पण तिकडेच जातोय या पूर्ण बर्फातनं ट्रेक करत करत करत. चला 40-45 मिनिट्स अजून लागतील असं आम्हाला त्या मागच्या गेलेल्या कपलनी सांगितलंय. लोक आहेत पण असं पण सांगितलंय. आणि वरती बघा कसलं जबरदस्त वाटतंय. वा, एवढा पाय गेलाय माझा मध्ये गुडघ्यापर्यंत. आपल्याला काढायचं होतं हे. अरे तुटलं, मजा नाही आली. चलो आबा, पाय निघाला. अरे घोडा चले का. पण जर तुम्हाला चलत येता येत नाही, तुमची हेल्थ नाही, चांगलं माणूस बसलंय त्याच्या घोड्यावर, त्या बाई
एवढे खड्डे आहेत मोठे मोठे. त्या बिचाऱ्या घोड्याला हे बघ कसं पडायला ते सारखं सारखं, कारण की खड्डे मोठे आहेत. जर तुम्हाला चलणं होत नाही तर येऊ नका ना, जावा वापस. कोण म्हणत नाही, देव म्हणत नाही तुम्हाला त्रास, दुसऱ्यांना त्रास देऊन तुम्ही देवाच्या पाया पडा यावं म्हणत नाही ना देव. सो करा, बघा तुम्हीच काय करायला पाहिजे. आपण आलोय ऑलमोस्ट अर्धा ट्रेक झालाय असं मला तर वाटायलंय. आणि स्नो तुम्हाला दिसतोय का नाही माहित नाही, बट थोडा थोडा स्नो येतोय इकडनं. वर जसं जसं जाते तसं तसं वातावरणही जास्त थंड होत जाते. 2 किलोमीटरचा ट्रेक आहे. जर खरंच बऱ्यापैकी हेल्दी असाल तर या, कारण की भाई जान तो ऊपर नीचे हो रही है. काहीच मागं बघू शकता की होतोय स्नो. आपण वरती आलोय जवळजवळ 1-1.25 किलोमीटर तर आपण आरामात आलो असतो. आणि स्नो पण पडतोय आणि श्वास घ्यायला थोडा त्रास तर होतोय, कारण की थंडीमुळे नाक पूर्ण जाम होऊन जातं. तुम्हाला नाकाने श्वास घ्यायला जमत नाही नीट. अर्धा ट्रेक केला असेल आपण. आता चालू झाला स्नोफॉल. हेवी होऊ नये बस. हेवी जर सुरू झाला तर ऑप्शन हुडकावं लागेल आपल्याला वापस जायचा. इथून अजून 30-35 मिनिट्स लागतील, कारण की आम्ही खाली 15 मिनिट आधी विचारलं होतं. एक कपल होतं तर ते बोलले होते अराउंड 40-45 मिनिट्सचा आहे अजून. चला, आज तुम्हाला शेवटी असला भारी नजारा पाहायला मिळणार आहे. वर्थ इट असेल. सबस्क्राईब करून ठेवा. लोक तुम्हाला खालून सांगतील 2.5 किलोमीटर 2 किलोमीटर. जास्तीत जास्त 40-45 मिनिट्समध्ये तुम्ही येताल. जर फास्ट चाललात तर 30 मिनिट्समध्ये येतात. तुम्हाला मी दाखवतो काय जबरदस्त दिसतंय. आपल्याला इथूनच पिंड दिसते. तर ही आहे व्हॅली पूर्ण. आणि तिथे बघा, त्या तिथे तुम्हाला पिंड दिसत असेल. आता आपण तिकडच जातोय. वेगळ्याच प्लेसला आल्याची फिलिंग यायला लागली ना. वी आर नॉट इन मनाली, नॉट इन सियाल, नॉट इन सिफॉन. तर गाईज, स्नोफॉलला हलक्यात नाही घ्यायचं. अख्खं दुकान आहे खाली. इथं पूर्ण तुम्हाला दुकान दिसेल खाली. कमीत कमी 4 ते 5 फूट बर्फ आहे खाली. तिकडे तर ते दगड आहे, बट इथं दिसतंय स्नो. कुठं पण पाय नाही टाकायचा. जर तुम्ही स्नो मध्ये फिरायला आलाय तर आरामात जिथं घट्ट स्नो झालेला आहे ऑलरेडी, लोक चाललेत अशा जागेवर पाय टाका. वहां से तिथून बिना चपलीचं जायचंय, इकडे चप्पल काढायची. तर इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला पुढं बिना शूज बिना मोजाचं जायचंय बर्फात. 100-150 मीटर आहे. आणि बर्फ किती आहे? हा आहे असली ट्विस्ट. आतापर्यंत लोकांना वाटत होतं अमर जाऊन मजा करतोय, फिरण्यात काय मजा आहे आता बघा. आहे की नाही अमर? महादेवाची पिंड आहे, तिथे जायचं आपल्याला. बर्फामध्ये चलतोय मी बिना चप्पलचं. जाने में पता नहीं, आने में. अरे बाप रे बाप, पाय गेला. राम 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 राम. आणि सगळं घसर नाही. शिट. हर हर महादेव. अरे बाप रे बाप भाई. शिट. ये तो चीज तो भयानक है भाई. आबा बाबा भाई, चालायचं कसं? हा, काही नाही आणलं मी. अरे बाप रे बाप. अवघड आहे ही. बघा माग पोरगी. भाई पाय बघ, पाय पाय बघ. ऍडव्हेंचर नाही बे. साईडला पाय टाक, साईडला पाय टाक. भगवान बचा लो भगवान.
भाई ये तो अलग ही लेवल का ॲडव्हेंचर आहे. अवघड झालंय माझं खरंच सुधारणा गेले. आबा बाबा वरून इथून घास राहिले नुसतं बोट पार. शिट मॅन भाई अर्ध्यात वापस जायचं काय. हर हर महादेव बचालो महादेव. आंबाचं काहीतरी कोलेश्वरच्या मंदिराला मी कधीतरी जातोय पण इथं आलोय बर्फात चलत. स्नेहा काय चालय. ये शिट पायाला लागून फक्त आता भाई. दॅट विल बी बर्स्ट. वो तो दुष्काळात 13वा महिना होऊन जाईल. नशीब मी ग्लव्ह घातला एक पाय का हातात. हाँ OMG भगवान ऐसा क्या है क्यों. पाय तर गेला यार माझा. शिट शिट मॅन. बाई जर खरंच तुम्हाला असं काही अनुभवायचं असेल तर या. हर हर महादेव. हो गया त्या तिथून चलत यायचं एवढं सगळं. हर हर महादेव. बर्फ पडतोय आणि आम्ही बिना चप्पलच आहेत. शेट अवघड आहे लय अवघड आहे गाईज. आता डायरेक्ट शूज घालून भेटतो मी तुम्हाला. 5 मिनिट हो गए अब तो मला तर एक्स्ट्रीम वाट लागली माझी. आव गाइस अपन आलोय अंजनी महादेवच्या इथे वरती. मैजिकल मोमेंट ऐसा किसी को नहीं मिलता है. अभी हम लोग पैर नंगे पैर आ रखे हैं. पाय बघा. मुझे बोलने दे यार. हाँ बोल. अभी हम लोग नंगे पैर आ रखे हैं यहाँ अंजनी महादेव जी के यहाँ पे. एंड जस्ट जैसे हम लोग पहुंचे वैसे ही स्नोफॉल हो रहा है. सो हमें हमारी ब्लेसिंग ऊपर से मिल रही है. ट्रूली मैजिकल. हर हर महादेव. वाव. चला आपण जाऊया खाली आणि आता शूज घालूया. चल ठीक है मम्मी. हाँ जाने दो जैसे जा रहे हो जाने दो. ओ चोपड़े. हर हर महादेव. वीडियो बनाइए. हर हर महादेव. तर असा झाला आपला अंजनी महादेवचा ट्रेक. तुम्हाला वरती दिसतंय. आता मध्ये इथं जे मंदिर आहे तिथं त्यांनी चहा तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. तुमच्या मनाने तुम्ही तिथं दानपेटीमध्ये दान टाकू शकता. तिथे मध्ये हे पण जाळ पण लावलेलं होतं तुमचे पाय गरम करण्यासाठी. सो मित्रांनो नक्की विजिट करा ही प्लेस. लाईक मनाली आल्यानंतर इथं येणं मस्ट आहे मस्ट. कारण की सोलंग व्हॅली हमटा व्हॅली इकडं तर सगळेच टुरिस्ट जात आहेत. आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. वेगळ्या जागेवरती आलं पाहिजे.